अध्यायाकडे जायच्या पूर्वी 2 गोष्टी करायच्या आहेत. एक असं की भगवद्गीतेमध्ये मी काल बोललो ते सगळे आठवणीत ठेवा की गीतेतल्या कुठल्याही श्लोकाचा अर्थ लावताना त्याच्या मागचा श्लोक आणि पुढचा श्लोक लक्षात घ्यायचाच, नाही तर गैरसमज होतो. ते शेवटी काव्य आहे, ती फुलांची माळ आहे, मधलेच एखाद्या फुलाचं सौंदर्य निरखा, पण त्याच्याबद्दल त्याचं ऐतिहासिक कार्य ठरवू नका. ते आगे मागे काही संबंधित असतं अर्थदृष्ट्या. ओके, आणखी 2 मुद्दे सांगणार आहे, मी दुसऱ्या अध्यायाकडे जाऊ. ते मुद्दे असे की गीता श्री भगवंतानं गायलेली गीता संवाद रूप आहे हे लक्षात घ्या. अर्जुन कमी वेळा बोलला, अर्जुन वाचे कमी वेळा आहे, भगवान वाचे जास्त आहे, पण अर्जुन बोलते तेव्हा भगवान उत्तर देतो, अर्जुनाचे गैरसमज दूर करतो. आपण बघूया 3ऱ्या अध्यायाची सुरुवात, हे 2रा अध्याय सांगितल्यानंतर होणं म्हणजे दुर्दैव आहे. एवढा अख्खा स्थितप्रज्ञ दर्शन सांगितलं, पुन्हा तू विचारतोस की कर्म करू का करू, पण ते का झाले ते मी तुम्हाला श्लोकात कुठं ती गफलत आहे दाखवून देतो. मुद्दा भगवद्गीता संवाद आहे. संवाद हा प्रश्नोत्तरांचा असतो, भाषण वेगळं असतं, पण संवाद हा प्रश्नोत्तरांचा असतो आणि प्रश्न जसा येतो तसं उत्तर द्यावं लागतं. पुन्हा प्रश्न आला तर पुन्हा उत्तर द्यावं लागतं. मग अशा वेळा पुनरुक्ती होते. म्हणून गीतेमध्ये अनेक विषयांची पुनरुक्ती आहे. हा गीतेचा दोष नाही आहे, ती संवाद भाषेची मर्यादा आहे. इलाज नाही त्याला. एकदा संवाद म्हटलं, प्रश्नोत्तर म्हटलं, तशी मांडणी स्वीकारली की पुनरुक्ती पण स्वीकारली पाहिजे. आणखी एक सांगतो, काही वेळा मुद्दा मागं पुढे सुद्धा होतो. हे मध्येच का आलंय काम मोहाचं विवरण असं दिसतं तुम्हाला एका अध्यायामध्ये. विषय वेगळा चाललाय, एकदम नरकाची 3 दारं मध्येच काय येत आहेत असा प्रश्न पडेल, त्याचं उत्तर सांगतो त्यावेळेला. म्हणजे मुद्दे मागं पुढे होणं, पुनरुक्ती होणं हे होणार, कारण गीता हे संवादाचं माध्यम आहे, एवढं लक्षामध्ये घ्यायचं. 2ऱ्या अध्यायाकडे जायच्या पूर्वी काल मी जे सांगितलं तेवढे शक्य असेल तुम्ही ते टिपून घ्या. आज जरा थोडं टिपणे जास्त होणार आहे, कारण काही मुद्दे महत्वाचे येणार आहेत. एवढं टिपणं उद्या होणार नाही, पुढे तर होणारच नाही. म्हणजे मी सांगणं तुम्ही टिपून घेणे गोष्ट वेगळी. मुद्दा असा की मी हे सांगणार आहे तेवढं टिपून मात्र घ्या. हे जे आपले भिडे शास्त्री, त्या भिडे शास्त्रीने गीतासार नावाचं जे पुस्तक छोटं तयार केलं, ते 108 श्लोकांचं केलं. म्हणजे भिडे शास्त्रींच्या अभ्यासातून त्यांना 700 श्लोकापैकी 108 श्लोक महत्वाचे वाटले. ते प्रत्येक अध्यायातले कुठले आहेत एवढे आकडे मी दर अध्यायाच्या सुरुवातीला सांगणार आहे. हे टिपणं तेवढं आपलं चालणार. पहिला जो आपला अध्याय झाला त्याच्यातले आकडे अशा प्रकारचे आहेत बघा. पहिला श्लोक, नंतर 20 आणि 21 असे घ्या. म्हणजे 20चा 2रा चरण आणि 21चा पहिला चरण. तो वाचून बघा की त्यांनी का केले लक्षात येईल. तर 1, नंतर 20 आणि 21, त्याच्यानंतर 23, नंतर 27, 28. हे 27चा 2रा चरण, 28चा पहिला चरण, नंतर 35 आणि नंतर 46. पहिला अध्याय संपला. 2रा अध्याय लगेच लिहून टाकूया, कारण फार महत्वाचा अध्याय आहे. त्यात ते म्हणतात श्लोक क्रमांक 1, 11, 18, 22, 30, 31, 37, 38, 45, 47, 51, 71 आणि 72 झालं लिहून. आता 2ऱ्या अध्यायाची सुरुवात करूया. तेव्हा मी करणार आहे तेच सांगतो की भिडे शास्त्रींच्या गीतासार पुस्तकामध्ये हे सगळे श्लोक घेताना सुरुवातीला 3-4 वाक्यांची प्रस्तावना लिहिली आहे. ती मोठी छान आहे. त्याचा आधार घेऊन मला पुढे जाणं, म्हणजे मुख्यतः लोकमान्य आणि विनोबा यांच्या आधारे मी बोलतोय. पण भिडे शास्त्रींनी ते मांडलं इतकं छान की जसं काल तुम्हाला सांगितलं त्याची आठवण सगळ्यांना आहे ना बघा. योग म्हणजे प्रकरण आणि योगशास्त्र वेगळं, कारण आता मी ते बोललो नाही. हे जसं भिडे शास्त्रींनी सांगितलं तसंच नाही सुरुवातीला म्हणतंय बघा. या 2ऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग का. आता हे 2 शब्द लक्षात घ्या. सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. अच्छा, माझ्या बोलण्यानंतर येणार. सांख्य शब्द समान आहे, पण सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. तर ते म्हणतात सांख्य योग हे नाव का दिलंय, तर सांख्य योग म्हणजे भिडे म्हणतात ज्ञान योग. सांख्यचा अर्थ ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान. बघा, सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा तत्वज्ञान, आणि पुढे येणाऱ्या सर्व गीतोक्त तत्वज्ञानाची पार्श्वभूमी
किंवा प्रस्तावना दुसऱ्या अध्यायात आली आहे, म्हणून त्याला सांख्य योग म्हणतात. वाक्य अगदी विचार करण्यासारखं आहे. सांख्य म्हणजे तत्वज्ञान. गीतेत जे पुढे सगळं तत्वज्ञान येणाऱ्या 18 अध्यायामध्ये त्याची प्रस्तावना किंवा पार्श्वभूमी करण्यासाठी त्याला सांख्य योग असं म्हणतात. मध्येच लक्षात घेऊया की दुसरा अध्याय 72 श्लोकांचा 74 श्लोकांचा जो आहे तो, त्याच्यामध्ये अगदी महत्वाचं काय आहे ज्याच्या आधारे मी बोलणार आहे थोड्या वेळानं, ते म्हणजे 3 सूत्र आहेत. ते आता ऐका की पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. 3 सूत्राच्या पलीकडे तत्वज्ञान गीतेचं नाही, दुसऱ्या अध्यायाचं नाही. पहिलं सूत्र आहे आत्म्याची अमरता आणि अखंडता. अगर आत्मा हा भारतीयांचा प्रचंड मोठा शोध आहे. यानंतर थोड्या वेळाला वासांशी फिरण्यावेळी सांगतो. तर आत्म्याची अमरता, आत्मा कधी मरत नाही, आणि अखंडता पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे देह स्थितीची क्षणभंगुरता म्हणून गौणता. आत्म्याच्या तुलनेनं देह स्थितीची क्षणभंगुरता आणि गौणता हे दुसरं सूत्र आहे. आणि तिसरं सूत्र आहे स्वधर्माची, कालपासून आपण बोलतोय स्वधर्म कर्तव्य कर्म, या स्वधर्माची अबाध्यता म्हणजे अपरिहार्यता. स्वधर्म केल्याशिवाय चालणारच नाही, थोड्या वेळात बोलूया. तर ते अपरिहार्यता. ही 3 सूत्र आजच्या आणि माझ्या स्थितप्रज्ञ वेळा भाषणामध्ये वारंवार येणार आहेत. आपापच सगळ्यांचे चांगल्या लक्षात येतील. मुद्दा असा की 3 सूत्र म्हणजे वेडेशास्त्री म्हणतात सगळा श्रीकृष्ण उपदेश. सबंध गीतेमध्ये कृष्णाचा उपदेश काय आहे, तर गीता वाचस्पती, वेदांत वाचस्पती, गीता धर्मंडाचे जनक संस्थापक वेडेशास्त्री ठामपणे सांगतात की श्रीकृष्णाचा उपदेश या 3 सूत्रामध्ये आहे. आणि कुठेतरी फार चांगला मुद्दा सांगितलाय. काही अभ्यासकांना तो मांडलाय, पण वेडेशास्त्री आधी चांगला मांडलाय. ते म्हणतात की सांख्य हे नाव त्याला दिलं, खरं म्हणजे याला नाव सांख्य योग पेक्षा तत्वज्ञान योग म्हणायला पाहिजे. पण गीतेच्या काळामध्ये सांख्य तत्वज्ञान काय ते सांगतो थोड्या वेळानं. कपिल मुनींचं ते जे सांख्य तत्वज्ञान हे त्या कालखंडामध्ये, गीतेच्या कालखंडामध्ये 5000 वर्षापूर्वी गीतेच्या कालखंडामध्ये रूढ होतं आणि परिचित होतं. 2 शब्द महत्वाचे. तत्वज्ञान म्हटलं की सांख्य तत्वज्ञान, तत्वज्ञान बरोबर सांख्य तत्वज्ञान हे रूढ होतं आणि परिचित होतं. पण त्या काळच्या लोकांना तत्वज्ञान म्हणायला लागत नव्हतं. सांख्य म्हटलं की सांख्य तत्वज्ञान कळत होतं. हे करण्यासाठी अगदी आजचं साधं उदाहरण आपण लक्षात घेऊया. आपण सगळे दुकानामध्ये जाऊन मला हे जो कागद आहे याची झेरॉक्स करून दे असं म्हणतो. झेरॉक्स हा शब्द प्रयोग विदेशातल्या एका कंपनीचं नाव आहे. त्याला बरोबर म्हणायचं तर फोटोस्टॅट कॉपी असं म्हटलं पाहिजे. म्हणतो का आपण कधी फोटोस्टॅट कॉपी काढून दे म्हणून? त्यालाही कळणार नाही, आपणही म्हणणार नाही. आपल्याला कळतं, त्याला कळतं झेरॉक्स. झेरॉक्स मशीन ते एकाच कंपनीचं नसतं, झेरॉक्स नावाचे अनेकच आहे. म्हणजे जसा झेरॉक्स शब्द रूढ आहे तसा 5000 वर्षापूर्वी सांख्य शब्द रूढ होता. म्हणून सांख्य तत्वज्ञान म्हटलं, सांख्य योग म्हटलं. पण गडबड नाहीये, सांख्य शास्त्र म्हटलेलं नाहीये. मी दाखवून देतो आपल्याला सांख्य शास्त्र वेगळं आणि सांख्य योग वेगळं. आता सांख्य शास्त्र आणि सांख्य योग याच्यातला फरक जेव्हा आपण बघणार आहोत तर जरा 2 भागामध्ये बघूया. कपिल मुनींचं सांख्य शास्त्र अगदी थोडक्यात आता सांगतो, पुन्हा संदर्भ तेव्हा जास्त सांगतो. सांख्य शास्त्र मुद्दा असा की सांख्यमध्ये मूळ शब्द काय आहे? संख्या. आणि कोटीच करायची झाली तर सांख्य योग असणाऱ्या, सांख्य योग सांगणाऱ्या गीतेमध्ये संख्या शब्द काय वेगळ्या अर्थाने आलाय. तो संख्या शब्द युद्धभूमी या अर्थाने आलाय. संख्ये असा जेव्हा गीतेमध्ये शब्द येतो त्याचा अर्थ सप्तमी आहे, ती युद्धभूमी. आणि कुठे आला का आकडा सांगतो 2, 4 आणि 1, 47. दुसऱ्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात आणि पहिल्या अध्यायातल्या 27 श्लोकामध्ये संख्ये म्हटलंय. तिथं संख्या शब्दाचा अर्थ, संख्य शब्दाचा अर्थ युद्धभूमी आहे. आता त्याचा सांख्य योगाशी काही संबंध नाही. कोटीच करायची, कोटी तर करता येईल. आता सांख्य शास्त्र हे मुळामध्ये संख्येचं शास्त्र आहे. आणि संख्या म्हणजे 21 हा आकडा आहे किंवा त्रिगुण आहे. या संख्येची बेरीज वजाबाकी जे करतात त्या संख्येवरून सांख्य शब्द आला. इतकं सोपं आहे. कुणी मुळात हे निर्माण केलं? कपिल मुनी. कपिल मुनींनी सांख्य शास्त्र सांगितलं आणि त्यांनी म्हटलं जग सगळे जे निर्माण झाले ते एकापासून झाले. तिचं नाव प्रकृती किंवा महत. हे 2 शब्द आहेत त्यांचे, प्रकृती किंवा महत. प्रकृती हे कारण आहे
आणि जग हे कार्य आहे. पुढे मी दाखवून देतो, कार्य कारण एकच असतं, जसं कारण तसं कार्य. आता ते सोडतो आधी येतो. प्रकृती किंवा महत आहे, तिची 21 तत्व आहे. ती 21 तत्व अचानक, कारण नाही त्याला काही, एकमेकात मिसळतात, बाजूला होतात. त्रिगुण एकमेकांमध्ये मिसळतात, बाजूला होतात. आणि शब्दात वापरूया, त्रिगुणांची साम्यावस्था असली की जग नसतं, आणि त्रिगुणांची साम्यावस्था ढळमळली, त्रिगुणांची साम्यावस्था टळमळली, ते एकमेकांमध्ये मिसळले की जग निर्माण होतं. म्हणजे प्रकृतीची 21 तत्व अधिक त्रिगुणांची असाम्यावस्था, जे जगाची निर्मिती. आता ही 21 तत्व कुठली आहेत? अगदी सोपी आहे. 5 आकडेची ती आहेत मुळामध्ये. पहिल्यांदा म्हटलंय पंच ज्ञानेंद्रिय, आपली माहिती आहेत आपल्याला, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5. नंतर पंच विषय. आता या पंच विषयांना तत्वज्ञानामध्ये पंच तन्मात्रा असं म्हणतात. पंच विषय, पंच तन्मात्रा, आणि आपण साध्या म्हणजे त्याला पंच संवेदना म्हणतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पण आपण संवेदना म्हणतो. ते विषय आहेत, तन्मात्रा आहेत, त्या 5. जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच महाभूत. म्हणून आपण म्हणतो माणूस काय करणार, त्याची मातीच तशी आहे, कारण मातीतनच येतो आपण. पंच महाभूत म्हणजे 20 झाली, आणि त्यात फक्त एक मिसळायचं, त्याला म्हणायचं अहंकार किंवा मन. 21वं मन तुमचं माझं किंवा अहंकार. फक्त अहंकारचा अर्थ गर्व घ्यायचा नाही, अहंकार, मी आहे. टू बी म्हणतात तसं, मी आहे, आय एम. हे जे आहे ते अहंकार, गर्व नंतर. अहमला पाहिजे अवतरण चिन्ह. तर अहंकार आणि मन 21वं, अशा प्रकारची प्रकृतीची 21 तत्व आहेत. ही सगळं सांख्य तत्वज्ञान गीतेनं त्या काळातलं स्वीकारलं. पण फार मोठी गोष्ट केली, इथे सांगतो की पुढे सोपं पडेल. या सांख्य तत्वज्ञानामध्ये कपिल मुनी म्हणतात की हा प्रकृतीचा खेळ आहे, पण तो खेळ करणारा कोणी प्रेरक नाही. काही लोकांचं असं म्हणणं असतं बघायचं का, ते घडतं, घडवणारा कोणी नाहीये. देव नाही, ईश्वर नाही, काही नाही. नियती म्हणा पाहिजे, दैव म्हणा, पण ईश्वर मात्र म्हणू नका, अंगावर काटा येतो आमच्या. अनेक लोक आहेत. तर सांख्य तत्वज्ञानाचं म्हणणं असं आहे की प्रकृती ती काही ती गडबड करते आणि काही ते घडतं. आता गीता किंवा वेदांती बघा, गीता किंवा वेदांती प्रकृतीचं हे सगळं तत्वज्ञान सांख्याचं स्वीकारतात. फक्त सांगतात तुझ्या प्रकृतीच्या मागे एक पुरुष उभा आहे, एक चैतन्य उभा आहे, मग पुरुषोत्तम योग येणार आहे, पर अपर येणार आहे. तर प्रकृती नाकारली नाही, प्रकृती एक आहे स्वीकारलं, प्रकृती शाश्वत आहे. पण प्रकृतीला हा सगळा खेळ करायला सांगायला, कारणातून कार्य जन्मास यायला अचानक येतं. ते कारणाच्या मागे कोणी उभा नसतो हे नाही चालणार. कोणीतरी आहे, त्याला चैतन्य म्हणायचं, त्याला पुरुष म्हणायचं, त्याला परमात्मा म्हणायचं, त्याला ईश्वर म्हणायचं. म्हणून गीतेचं तत्वज्ञान हे सांख्य तत्वज्ञान आहे. फक्त एक शब्द मागे वाढवायचा, सेश्वर सांख्य तत्वज्ञान आहे. सेश्वर, स ईश्वर, हे पक्क लक्षात घ्या. कपिल मुनी ईश्वर मानत नाही, पण गीता मात्र ईश्वराच मानते. आणि सांख्यांची सगळी भाषा स्वीकारून मग जेव्हा ती सांख्य तत्वज्ञान सांगते तेव्हा ते सेश्वर सांगतं. इथेही सांगून टाकतो, सांख्य शास्त्र आणि सांख्य योग याचा फरक मी भिन्न भिन्न प्रकारे बोलणार आहे. अगदी छोटा फरक काय, सांख्य शास्त्र हे शास्त्र आहे आणि सांख्य योग हे शास्त्र जीवनात कसं आणायचं याचे नियम आहे. म्हणजे योग हे प्रॅक्टिकल आहे आणि ही थिअरी आहे. सांख्य शास्त्र, सांख्य योग कधी बनणार आहे, म्हणून तर गीता जीवन गीता ना. कशी बनणार आहे, निष्काम कर्मयोग. कशी बनणार आहे, साम्य योग. कशी बनणार आहे, फलत त्यागानं. काल आपण सगळं बोललो, आठवते का बघा, लोकमान्य आणि विनोबा. योग होणं, प्रयोग होणं, आपण प्रयोगशास्त्र वापरतो की नाही, योगशास्त्री प्रयोगशास्त्री म्हणावे, चटकन कळतं. इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम प्रयोगशास्त्रे म्हणणं बरोबर नाही, कारण आपण कोण त्यात बदल करणार. पण कळण्यासाठी सांगतो, योग करण्यासाठी प्रयोग म्हणा, पटकन कळतं.
मुद्दा असा की सांख्यशास्त्राचं सांख्य योग होण्याची जी गरज होती ती गरज या सगळ्यामधून आपल्या लक्षामध्ये येते, असं ध्यानामध्ये येते. आणि हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर मग दुसऱ्या अध्यायातल्या काही महत्वाच्या श्लोकांच्याकडे जायच्या पूर्वी काही गोष्टी आणखी आता जे बोललो त्या धरून पाहायच्या आहे, आणि मग दुसऱ्या अध्यायाकडे जायचे. स्थितप्रज्ञ दर्शन स्वतंत्रपणे बोलायला पाहिजे, एवढी त्याची स्थिती आहे. ते पाहू नंतर. आता काय महत्वाचे मुद्दे बघायचे, तर ते महत्वाचे मुद्दे अशा प्रकारचे आहेत की मगाचा धागा असं बघा की गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय तर एक सांगितलं रुजू म्हणून, पण रुजू एवढंच नाहीये. व्यास सांगतात की कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली त्याचं आणखी कारण आहे. सगळी भगवद्गीता डोळ्यासमोर आणा की अर्जुन कृष्णाचं नातं हे भक्त भगवंतातल्या सख्य भक्तीचं आहे. कृष्णाचा सगळ्यात लाडका भक्त तो अर्जुन आहे, आणि अर्जुन इतका भगवत शरण आहे की अर्जुनानं त्याच्या मनातले सगळे विचार आणि विकार भगवंताच्या चरणी अर्पण केले आणि म्हटले बाबा तूच आता माझं रक्षण कर. अर्जुनानं सगळी आपली सीदंते मम गात्राणी स्थिती कृष्णाला सांगितली आहे, मित्रानं मित्राला सांगितली आहे. अरे पाठीवर हात ठेवून तुम्हाला लढ म्हण ही अपेक्षा आहे. हा सख्य भाव लक्षामध्ये घ्या. म्हणून सगळे विकार आणि विचार जेव्हा सांगितले जातात मोकळ्या मनानं, चित्तात काहीही ठेवलं जात नाही, तेव्हा तो कृष्ण शरण झाला आणि भगवंताला ते आवडलं. आणखी आवडलं की कृष्णाला माझ्या घोड्याचे लगाम सांभाळ आणि तू सारथ्य कर हे कृष्णाकडे मागणी की तो प्रसंग आठवा. दुर्योधनानं सगळं सैन्य मिळवलं आणि अर्जुनाला वेड्यात काढलं आणि कृष्ण एकटा आला, पण अर्जुनाला कळत होतं एकटा कृष्ण पुरे आहे. कृष्णानं अर्जुनाला भगवंताला पार्थ सारथी व्हायला सांगितलं. शब्द बरोबर आहे, पण नुसता तो पार्थ सारथी नव्हता. अर्जुनाच्या दृष्टीनं श्रीकृष्ण हा मनोसारथी होता. घोड्याचे लगाम हातात दिले नव्हते, मनाचे लगाम पण हातामध्ये दिले होते. आणि म्हटलं होतं बाबा मी चुकतोय, सीतांती मम गात्राणे मुखंच परिशिष्यती, काय करू सांग ना मला काय करू ते. म्हणजे मनोसारथी बनवलं होतं. यासाठी रुजू मन लागतं एक. दुसरं काय लागतं तर सख्य भक्ती लागते. आपल्याकडे भक्ती नवविध आहे ना, त्यामध्ये दास्य भक्ती आहे. कुणाची? हनुमंताची. त्या समर्थ रामदास स्वामींची, त्याचं नावच रामदास. तर दास्य भक्ती फार मोठी आहे, पण सख्य भक्ती अर्जुनाची आहे. आणखी काय आहे? रुजू तर आहे सख्य भक्ती, आणखी काय आहे? तो स्वतः पुरुषार्थ संपन्न आहे. त्याचं एक नाव विजय असं आहे. आणि आपण नेहमी गीतेच्या सुरुवातीला म्हणतो नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम. एक नारायण आणि दुसरा नर. नारायण म्हणजे श्रीकृष्ण आणि नरश्रेष्ठ म्हणजे अर्जुन. त्याला नमस्कार करून ती जे नावाचा इतिहास पुढे झालाय. नरंचैव नरोत्तमम देवीं सरस्वती व्यासन पुढे येणार आहे ना. म्हणजे तो नर नारायणातला नरश्रेष्ठ विजय आहे. आणखी एक माहिती मी उठावून सांगतो, विशेष वाटते. अर्जुनानं कृष्णाची जी भक्ती केली त्यानं अर्जुनाच्या पाठोपाठ एक संप्रदायच निर्माण झाला. त्या संप्रदायाचं नाव अर्जुनक संप्रदाय आहे. आता आपल्याला ऐकून माहिती नाहीये. अर्जुनाच्या नावात म्हणजे कुणासारखे? अर्जुनासारखे. भक्ती कुणासारखे? अर्जुनासारखे. अर्जुनक संप्रदाय. आणखी सांगतो वासुदेवाच्या पलीकडे कुणाला न मानणारा एक संप्रदाय, त्याला वासुदेवक संप्रदाय म्हणतात. आणि या दोन्ही संप्रदायाचा उल्लेख पाणिनींच्या व्याकरणात आलाय. मग जर पाणिनींनी त्या दोघांचा उल्लेख केला तर ते अस्तित्वात असले पाहिजे, नाही तर कसे व्याकरणाच्या पुस्तकात येतील. मला आता अर्जुन कशी संबंध आहे, पण अर्जुन हे नाव होतं म्हणजे अर्जुन कृष्णासाठी काय होता हे ध्यानात घ्या, म्हणून गीता त्याला सांगितली. आणखी एक महत्वाची गोष्ट, संपूर्ण कृष्णमय तर तो झाला, हरिशरण तर झालाच, पण अर्जुनाचं त्याला गुडाकेश म्हटले ना की अनेक आहेत त्याची नावं. त्याच्याकडे अर्जुन हा महान वीर होता. महान वीर म्हणायचं कारण जर नुसता वीर आणि वीरश्रेष्ठ नव्हे, तर जो मन आणि इंद्रियावर विजय मिळवतो तो महान वीर असतो, वीरश्रेष्ठ असतो. इंद्रिय आणि मन ते मिळवले अर्जुनानं, म्हणून अर्जुना निश्चितपणे महान वीर होता. आणि म्हणून अर्जुनाला गीता सांगितली असं लक्षामध्ये येतं. मगाचा मुद्दा पुरा झाला की अर्जुन फक्त रुजू स्वभावाचा होता म्हणून सांगितलं नाही, सांगितलेले मुद्दे आता लक्षात घ्या. पण विनोबा असंही म्हणतात की अर्जुनाला गीता सांगितली नाही रे बाबा, अर्जुनाच्या निमित्तानं तुला सांगितली. कसं ते आणखी थोड्या वेळाने येईल. अर्जुनाच्या निमित्तानं तुला सांगितली की कुरुक्षेत्र हे फक्त धर्मक्षेत्र तिथंच नसतं, मनाचं पण कुरुक्षेत्र असतं.
त्या मनाच्या कुरुक्षेत्रावर सुद्धा भल आणि बुर यांची लढाई किंवा दोन भल्यांची एकमेकांमध्ये लढाई लढते ती फार वाईट असते. काल उल्लेख केला, पुन्हा उल्लेख येतो, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एक वेळ जगाशी लढणं सोपं आहे, पण मनाशी आणि आपल्या माणसाशी कसं लढायचं अर्जुन बघा ना काय झालंय. अंतर्बाह्य जग आणि मन, तेव्हा नेमका धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मनाच्या क्षेत्रामध्ये काय करायचं, कर्तव्य योग कसा, हे गीता आपल्याला सांगते. ही गोष्ट महत्वाची. म्हणजे कालच्या विषयात आपण वाढवला, आसक्तीजन्य मोह टाळण्यासाठी कर्मयोगच नव्हे कर्तव्य योग असला पाहिजे. स्वधर्म येणार आहे थोड्या वेळानं, काली आलंय कर्तव्य योग. आणखीन एक गोष्ट, महाभारतामध्ये गीता आली, महाभारत व्यासाने रचलं, हे तर उपकार आपल्यावर झालेच, परंतु कृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केला, संजयानं धृतराष्ट्राला जो सांगितला, तो गीतेतून तुम्हाला मला मिळाला. ही गोष्ट कशी झाली माहितीये? पाऊस डोंगरावर जास्त पडतो, तो कोणीतरी पाट बांधून नाही तर नदीच्या रूपांतरी खाली यावा लागतो तर आपल्याला मिळतो. आपण डोंगरावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. तसं अर्जुनाच्या मस्तकावर सदुपदेशाची अमृत वृष्टी भगवान श्रीकृष्णाने केली, पण ते पाटाचं पाणी खाली आणण्यासाठी व्यास उपयोगी पडले. हे व्यासांचे उपकार मानव जातीवर आहेत असं स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येईल. व्यास यासाठी मोठे, काल आपण म्हटलं व्यासानं विभूती जे म्हटलेलं आहे त्याचं कारण ते